नमस्कार, मैं आकाश जाधव. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एआयच्या एक मोठी जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जाहिरात काही प्रमाणात अशी विशेष आहे की मला असं वाटतं की ह्या जाहिरातून आपल्या मुलांचे सिलेक्शन जास्त होतील. ते कसं ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोच. पण ही असं जाहिरात साधारणतः 5 ते 6 वेगवेगळ्या पोस्टसाठी आहे. पण माझं लक्ष त्यापैकी सगळ्यात जास्त जागा असणाऱ्या 168 जागा असणाऱ्या ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेस या पोस्टसाठी आहे. त्या पाठीमाग कारण पण आहे. ते म्हणजे मागे ज्यावेळेस ही जाहिरात आली होती त्यामध्ये आपले भरपूर विद्यार्थी यामध्ये पास झाले होते, सिलेक्ट झाले होते आणि सिलेक्ट झाल्याच्या नंतर त्यांचे फीडबॅक जॉबबद्दल चांगले होते. मी त्यांच्याशी एकदम डिटेलमध्ये बोललो आणि मला असं वाटलं की ह्याही वर्षी ही जाहिरात फक्त वेस्टर्न रिजनसाठी अर्थात ज्यामध्ये फक्त 4च राज्य असतील. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे आणि गोवा आहे. ह्या 4 राज्यांसाठी मिळून ही जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे की तुम्ही त्या राज्याचे रहिवासी असले पाहिजेत. अर्थात याच्यामध्ये बाहेरच्या राज्यातले मुलं तुम्हाला इथे अर्ज करताना दिसणार नाहीत. तर एक मोठी जाहिरात ही आहे. ही तुम्हाला कॅपिटलाइज करायची आहे. पण हे सगळं सांगत असताना मला एक गोष्ट सोबत आवर्जून सांगावीशी वाटते, जी व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका. ती म्हणजे ह्या जाहिरातीसाठी 2 वर्ष जुनं किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जुनं तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल हे लायसन असणं आवश्यक आहे. नसेल तर 1 वर्ष जुनं जी मीडियम किंवा मॉडरेट लेवलचं व्हेकल आहे त्याचं, किंवा हेवी असेल तर हेवी आत्ता काढलं तरी पण चालेल. ॲडव्हर्टिजमेंट येण्याच्या 1 दिवस आधी 25 फेब्रुवारीला ॲड आलेली आहे. ते लगेचच्या लगेच सुद्धा चालेल. आता हे म्हणल्याच्या नंतर पटकन काही जण व्हिडिओ बंद करतील. बंद करा, प्रॉब्लेम नाही. पण पहिल्यांदा मनातल्या मनात विचार करा की आपला असा कोणता मित्र आहे ज्याचं 30 वर्ष एज आहे, 30च्या आत एज आहे आणि त्याच्याकडे जर लायसन्स असेल तर पहिल्यांदा ही जाहिरात त्यांना पाठवा आणि मगच हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बंद करून पुढे जाऊ शकतात. पण जे विद्यार्थी यांच्याकडे लायसन आहे त्यांनी पाहायचं आहे. ते पाहत असताना एक अनाऊन्समेंट होती की काही स्पेसिफिक फॅकल्टी जे एअरपोर्ट अथॉरिटीसाठी जे एअरपोर्ट अथॉरिटीच्या एक्झामसाठी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात अशांच्या सोबत घेऊन. कारण मला माहिती आहे की याच्यातून निकाल हे हमखास येणार आहेत. पाठीमागे असे काही स्पेसिफिक एक्झाम मी निवडल्या होत्या, जसं की एक महाडिस्कॉमची एक्झाम निवडली होती कॉमर्स झालेल्या मुलांसाठी, ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स नावाची. त्याच्यात मी तुम्हाला रिझल्ट पण सांगितले होते की एवढे एवढे निकाल येतील. ऑलमोस्ट तिथपर्यंत आपले निकाल आलेले आहेत. ह्यातही मला एक मोठी अपॉर्च्युनिटी दिसते. तर ही एक बॅच आपण स्टार्ट करतोय आपल्या संकल्प 247 ॲपवर 3 मार्चपासून, ज्याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर असेल आणि त्याच्यामध्ये दीपक सर, मंगेश सर, क्षिती सर आणि अजून सोबत 1-2 फॅकल्टी साधारणतः तुमचा ह्या एक्झामचा सिलेबस कव्हर करतील. पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट सांगू द्या की ॲडव्हर्टिजमेंट खूप स्पेसिफिक असल्यामुळं ह्याची वेगळी बॅच तुम्हाला कुठेही दिसणार नाही. पण मला एक फोर्स आपल्या जुने जे AAIमध्ये लागलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून असा आहे की सर याच्यामध्ये हमखास सिलेक्शन आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना ह्याबद्दल गाईड करा. तर तो पार्ट आपण चालू करूयात. आपण 2 पार्टमध्ये आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. त्यातला पहिला जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला PDF-मध्ये जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि दुसऱ्या पार्टमध्ये ॲडव्हर्टिजमेंटचे तुमचे काही डाऊट्स असतील ते सांगतो. ही जाहिरात फक्त आणि फक्त वेस्टर्न रिजनसाठी आलेली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा ह्या 4 राज्यापैकी एका राज्याचा डोमेसाईल असणं आवश्यक आहे. थोडं पुढे ह्या एकूण जागांपैकी या 5 नंबरच्या पोस्टवर मी फोकस केलं आहे, ज्यामध्ये 168 वेकन्सीज आहेत आणि वेकन्सीज कशा कशा त्याचं बायफर्केशन पण दिलेलं आहेत. जर आपण त्याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमन आणि अग्निवीरच्या जागा ॲड केल्या तर ही वेकन्सी अजून जास्त वाढू शकते. वरच्या पोस्टला अनुभव लागतो, पण आपण ज्या पोस्टसाठी पाहतोय ज्युनियर असिस्टंट अकाउंट ह्याला कसल्याही अनुभवाची आवश्यकता नाही आणि मी या जॉबला थोडंसुद्धा कमी पकडत नाही RBI असिस्टंटपेक्षा. हा मला वाटतं त्या लेवलच्या त्यापेक्षा मोठा जॉब आहे. पगार तर जास्त आहेच, पण त्याच्यानंतर बाकी सर्व्हिसेस AAIचा जॉब जर बघितला तुम्ही बघत असाल की वेगळे एअरपोर्ट प्रायव्हेटाईज होत आहेत, पण एअरपोर्टचं जे कोर ऑपरेशन आहे ते AAIकडेच असतं. तो वाला पार्ट प्रायव्हेटाईज झालेला नाही आहे आणि सिक्युरिटी पर्पजमुळे भविष्यात कधी होणार पण नाही आहे. तर एअरपोर्ट कुठलेही असो, अदानीचं एअरपोर्ट असो, अंबानींचं एअरपोर्ट असो की तिसरा एअरपोर्ट असो, GMRचा असो, कोणतंही असो, पण त्यातला जो कोर ऑपरेशनचा पार्ट आहे तो ऑपरेशनचा फ्लाईट शेड्युलिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या फक्त आणि फक्त AAIकडे असतात. असो, आणि त्यातल्या भारतामध्ये सध्याला नंबर ऑफ एअरपोर्ट खूप जास्त वाढत आहेत, एअर ट्रॅफिक वाढतीये. आपण स्पेसिफिकली त्या पोस्टवर जाऊयात ज्यामध्ये ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेसच्या आहेत, ज्यामध्ये काय पाहिजे एक तर डिप्लोमा पाहिजे. डिप्लोमा नसेल तर 12वी पास लागेल. 12वी पास हे कशात पण चालेल, कशात पण म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्स. तर तुमचं 12वी
असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन 12वी किंवा डिप्लोमा आहे, तर ग्रॅज्युएशन असेल तर वेल अँड गुड. तर 12वी आपलं कशात पण चालतं, 12वीमध्ये पर्सेंटेजची अट नाही आहे, काही नाही आहे, 10वीमध्ये पण नाही आहे किंवा डिप्लोमामध्ये पण नाही आहे. पुढे ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे, जर लाईट मोटर व्हेकल असेल तर 2 वर्ष जुने, म्हणजे 25 फेबची जाहिरात आहे, तर तुम्ही पकडून चला की तुमचं जे आहे ते 24 फेब 2023च्या आधीचं तुमचं लाईट मोटर व्हेकलचं लागेल. नाही सर माझ्याकडे मीडियम व्हेकलचं आहे तर ते 1 वर्ष जुनं, अर्थात 24 फेब 2024च्या आधीचं लागेल. आणि समजा हेवी व्हेकलचं असेल तर ते ज्या दिवशी जाहिरात आली त्याच्या आधीच्या 1 दिवस आधीचं पण चालून जाईल किंवा त्या दिवसाचं पण चालून जाईल. तर अशा पद्धतीने ही एक कंडिशन आहे. तर जे जे ह्याच्याशी संबंधित विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला पाठवायचं आहे. चला पुढे या. एज लिमिट त्यांनी 30 पर्यंत दिलेलं आहे. ओबीसी 33 आणि SC ST 35 अशी एज लिमिट असणार आहे. थोडं पुढे डेट जे ते ॲप्लिकेशनला कंप्लीट 1 महिना दिलेला आहे. 25 फेबपासून ते 24 मार्चपर्यंत ही डेट दिलेली आहे. एक्झामला बऱ्यापैकी वेळ आहे. कधी कधी एक्झाम ही 2 ते 3 महिन्यात होते, पण कधी कधी 4-5 महिन्यापर्यंतचा वेळ पण मिळतो. तर एक्झामला सायझेबल वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे. ह्यामध्ये ज्युनियर असिस्टंट ची जी पगार आहे ज्याच्यामध्ये बेसिक आहे बघा 31,000, 31,000 बेसिक आहे. मी विचारलं त्या मुलांना तर त्यांनी सांगितलं सर इन हँड पगार हा 52 ते 55 पडतो आणि ग्रॉस जो पगार आहे तो ग्रॉस पगार 70,000 आहे. 70,000 70,000 पगार यांचा इन हँड आता असणार आहे. बाकी त्याच्यामध्ये वाढलेला पार्ट कोणता आहे ह्या बेसिक पेच्या सोबत, तर बेसिक पे सोबत DA मिळतो, डिफरन्स महागाई भत्ता, पर्क्स मिळतात ॲट द रेट ऑफ 35% ऑफ बेसिक पे, HRA आहे. बाकी अदर बेनिफिट ज्यामध्ये CPF, ग्रॅज्युटी, सोशल सिक्युरिटी स्कीम, मेडिकल बेनिफिट असे भरपूर गोष्टी जे आहेत ते AAI उपलब्ध करून देते. थोडं पुढे तुमचं एज, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, जे काही एक्सपिरियन्स त्या पोस्टला नाही लागत पण ते लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन अर्थात 24 मार्चच्या आधी असणं आवश्यक आहे. जर तुम्ही कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमस बॉडीमध्ये काम करत असाल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला NOC लागणार आहे, स्टार्टिंगला NOC लागणार नाही. कारण की मला माहिती आहे की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर काही विद्यार्थी जे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहेत त्यांची ऑटोमॅटिकली इच्छा होणार आहे अप्लाय करायची, तर तुम्हाला तुमचा NOC हा नंतर लागणार आहे. अजून आपण पुढे पाहिलं महत्त्वाच्या पार्टवर आलो आणि इथे येऊन पाहिलं तर एकच मिनिट, थोडासा मी वरती सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची परीक्षा, एक परीक्षा आहे आणि त्यानंतर स्किल टेस्टमध्ये ज्या पोस्टला तुम्ही अप्लाय केलं, जसं की इकडे बघा की 2 पार्टमध्ये तुमचा हा होईल. स्टेज 1मध्ये काय रिटर्न एक्झाम होईल 2 तासाची. ही एक्झाम जी आहे ती बँकिंग किंवा इन्शुरन्स सारखी एकदम सिलेबस तोच आहे पण एकदम फास्ट नसते. फास्ट म्हणजे कसं की कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन सोडवायचे आहेत. बऱ्यापैकी इझिली हळूहळू जरी केलं तर 2 तासामध्ये तो पेपर जो आहे तो सुटतो. पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये होईल. नेगेटिव्ह मार्किंग पेपरला नाही, त्यामुळे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. मिनिमम पासिंग जी ती 50% आहे आणि त्याच्यानंतर दिले की SC ST साठी 40% पासिंग आहे. 50% पासिंग आहे म्हणलं तर इथं समजून जायचं की पेपर खूप सोपा असणार आहे. सहज मिनिमम 50% पासिंगला आपण पोहोचणार आहोत. तर पेपरची डिफिकल्टी लेवल कमी असेल. पेपरच्या सिलेबसमध्ये पार्ट A हा पेपर 2 पार्टमध्ये असेल, ज्यामध्ये 50% वेटेज असेल क्वेश्चन्स ऑन सब्जेक्ट रिलेटेड टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रेस्क्राईब फॉर द पोस्ट. म्हणजे समजून चला की मी त्याच्याबद्दलची डिटेल घेतले. इनफॅक्ट टीम कामाला पण लागलेली आहे. जुने पेपर काढून 10वीचं तुमचं सायन्सचा पार्ट झाला, 10वीपर्यंत सायन्सचा पार्ट झाला, मॅथ्सचा पार्ट झाला, हा वाला पार्ट हा जास्त येणार आहे. हा थोडासा पार्ट Aचा जो पार्ट आहे तो तुमच्या जनरल ॲप्टिट्यूडपेक्षा किंचित वेगळा असणार आहे. पण पार्ट B मधला जो पार्ट आहे ज्यामध्ये जनरल नॉलेज आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, जे की असं समजा की SSCचं रिझनिंग आहे, जनरल ॲप्टिट्यूड अँड इंग्लिश हा वाला पार्ट किंचित SSC टाईपचं ॲप्टिट्यूड यामध्ये असणार आहे. तर तुम्ही जर का बँक इन्शुरन्सची तयारी करतायत तर थोडेसे वेगळे टॉपिक तुम्हाला सोबत जे ते पाहिजे आहेत. तर पार्ट A आणि पार्ट B जे काही फायनल सिलेक्शन होणार आहे ते ह्या बेसिसवरच होणार आहे. कारण की तुमचं जे याच्यानंतर समजा ड्रायव्हिंगची टेस्ट असेल किंवा काही असेल तर ते फक्त क्वालिफाईंग असेल, त्याला कसलेही मार्क असणार नाही आहेत. तर तुमची बायोमेट्रिक त्यातली अटेंडन्स म्हणजे पार्ट 2मध्ये इथं तुम्ही पास झालात की तुम्हाला पार्ट 2ला बोलवतील, ज्यामध्ये DV होईल, ज्यामध्ये फिजिकल मेजरमेंट होईल PMT, ज्यामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट होईल, फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होईल. याला कसलेही मार्क नाही आहेत
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वाचल्याच्या नंतर हे तुम्हाला फील येईल की तुम्ही काय आर्मी भरती करतायत काय, तुम्ही एखादी पोलीस भरती करतायत काय, तर एवढं अवघड सेकंड पार्ट नाही असं मला आमच्या जुन्या विद्यार्थ्यांनी कळवलेलं आहे. तर हा सेकंड पार्ट सोपा आहे, मुलींना तर सोपा नाही तर अजून जास्त सोपा आहे. तर त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा फक्त ह्या पार्ट, जर का तुमच्याकडे लायसन्स असेल तर हा तुम्ही अप्लाय करावा असा जॉब मला वाटतो. कारण की ह्या फायर सर्व्हिसेसमध्ये मला एक मी मजेशीर सांगतो, पहिल्यांदा ज्यावेळेस ही ॲडव्हर्टिजमेंट मागे आली होती आणि ज्यावेळेस मी त्या लोकांशी बोललो होतो फायर सर्व्हिसेसवाली ॲडव्हर्टिजमेंट, तर ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये लोकांनी असं AIच्या लोकांनी सांगितलं होतं की फायर सर्व्हिसेसचं काम कधी पडतं की त्यांचं काम पडतं आग लागल्याच्यानंतर. लोकांच्या 35-35 वर्ष सर्व्हिसेस झाल्या पण आगच लागली नाही, त्यामुळं कामच पडलं नाही. काम करायचं कामच पडलं नाही. तर एवढा रिलॅक्स जॉब आहे. मी म्हणत नाही की तुम्हाला ते थांबून एकदम रिलॅक्स करायचं आहे म्हणून, पण माझं असं म्हणणं आहे की काम तिथे कमी असेल तर अपकमिंग मोठ्या ह्याच्यापेक्षाही मोठ्या एक्झाम ज्या आहेत तुमच्या, कधी एकेकाळी टार्गेट असेल की मला MPSC राज्यसेवा करायचं आहे, UPSC करायचं आहे किंवा मला RBI नाबार्डची तयारी करायची, तर मला असं वाटतं हा त्यासाठीचा एक आयडियल जॉब आहे. कारण की समजा तो पार्ट बी किंवा तो तुमचा प्लॅन बी सक्सेस नाही जरी झाला तरी हा प्लॅन ए खूप स्ट्रॉंग तुमचा राहतो त्या ठिकाणी. असो, थोडंसं अजून आपल्या जाहिरातीवर या. त्यांनी सांगितलेलं आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि ही PET एंड्युरन्स टेस्ट ह्याचा जास्त ताण घेऊ नका, कारण की कंपॅरेटिव्हली सोपी असते, सगळ्यांसाठी सोपी असते, मुलींना अजूनच सोपी असते असं त्यांचं म्हणणं होतं. असो, आपण तिथून पुढे ॲप्लिकेशनची प्रोसेस दिलेली आहे. तर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण ह्या ॲप्लिकेशनच्या प्रोसेसमधून जात असाल. याचं वाटल्यास मी PDF पण तुम्हाला सोबत अटॅच करून देतो. एक्झामचे सेंटर जे आहे त्यामध्ये पणजी आहे, त्याच्यामध्ये अहमदाबाद आहे, त्याच्यामध्ये औरंगाबाद आहे, मुंबई आहे आणि इंदोर आहे. चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये 2 सेंटर आहेत, संभाजीनगर आणि मुंबई. हे 2 महाराष्ट्रातले मिनिमम सेंटर जे आहेत ते असणार आहेत. पहिल्यांदा मी पाहतोय की पुणे आणि नागपूर सेंटर नाही आणि संभाजीनगर सेंटर आहे. असो, थोडंसं पुढे नंबर ऑफ सेंटर कंपॅरेटिव्हली कमी आहेत. ॲप्लिकेशनची फीस 1000 आहे. अजून जर आपण बघितलं बाकी कॅटेगरीची फीस तुम्ही एकदा चेक करून घ्या कशी कशी आहे, खाली कोणकोणते सर्टिफिकेट कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत ते सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. थोडं अजून पुढे या, थोडं अजून पुढे या. चला, 12वीमध्ये कोणती स्ट्रीम चालते, मी आत्ता सांगितलं कोणतीही चालते. ड्रायव्हिंग लायसन्सची कट ऑफ डेट काय आहे तर ती 25 फेब ही ड्रायव्हिंग लायसन्सची कट ऑफ डेट असणार आहे. सॅलरी ही इन हँड स्टार्ट करताना 50 ते 55 पर्यंत असेल. 3 की 6% इन्क्रीमेंट त्यांनी मला सांगितलं. त्यामध्ये प्रमोशन जे आहेत ते ज्युनियर असिस्टंटचं ऑटोमॅटिकली 2 वर्षात असिस्टंट होतो, मग सिनियर असिस्टंट आहे 3 वर्षात, मग सुपरवायझर आहे 3 वर्षात, मग सिनियर सुपरवायझर आहे पुढच्या 3 वर्षामध्ये. ह्या पद्धतीने प्रमोशनचं पद्धत आहे. वर्क कल्चर एकदम स्मूथ, खूप चांगलं आहे. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एंड्युरन्स त्याबद्दल मी बोलत नाही का, कारण की हा बऱ्यापैकी रिलॅक्स पार्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे टिपिकल पोलीस भरती आर्मी भरतीसारखं नाही. सिलेबस जो आहे तो अप टू 10th पास ह्यापर्यंत सिलेबस आहे. त्याचे पेपर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी काढणं मी स्टार्ट केलेलं आहे. फक्त तुमच्यापैकी जे खूप कमी लोक इलिजिबल आहेत मला माहिती आहे, एक्झामसाठीचे इलिजिबल लोक खूप कमी आहेत, पण जेही लोक इलिजिबल आहेत मला असं वाटतं की या 168 पोस्टला जर आपण टार्गेट केलं तर निश्चित त्याच्यातून आपण आपल्या बॅचमधून 70 ते 80 निकाल जे ते काढू शकतो. आणि त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी जे ते मी मुद्दा म्हणून बोलत नाही, तर पाठीमागं मला एक जजमेंट त्या गोष्टीमध्ये आलेलं असतं की येस ही वाली अशी एक्झाम आहे, जर आपण ज्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत अशा मुलांना एका प्लॅटफॉर्मवर आणलं आणि त्यांना समजा गाईड केलं. मी मुद्दाहून या ग्रुप्समध्ये जे आहेत ह्या सगळ्या AAIच्या एम्प्लॉईला सुद्धा ॲड करून घेतोय, सो दॅट त्यांच्याकडून सुद्धा ह्या मुलांना गायडन्स आणि कंटिन्युअस पुश जो तो असला पाहिजे. राहिला विषय परीक्षेची तारीख, की जशी त्याच्याबद्दल काही अपडेट येईल ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तुम्हाला तुमच्या ह्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये त्यानंतर बॅच परचेस करण्यामध्ये काहीही अडचण आली तर खाली तिकीट लाईनमध्ये नंबर चालू आहे, त्यातला जो पहिला नंबर आहे तो पहिला नंबरला तुम्ही तिघांपैकी कशालाही करा, पण पहिल्या नंबरला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुमचे टेक्निकल डाऊट्स असतील तर टेक्निकल डाऊटसुद्धा त्या ठिकाणी जे आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. बाकी काही डाऊट असतील तर त्या खालच्या नंबरवर त्यातल्या त्यात फर्स्ट नंबरवर कॉल करा. पण ज्यांच्याकडे लायसन्स आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, अशांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. केवळ ह्याच गोष्टीसाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. आणि ह्या 168 लोकांमध्ये मॅक्सिमम हिस्सा जो आहे तो मला असं वाटतं आपल्या खूप काही भारतासाठी ती ओपन नाही, 3-4 राज्यांसाठी. ह्या 3-4 राज्यातील मुलांनी
जास्तीत जास्त मुलांनी ह्या गोष्टीचं बेनिफिट जे ते घेतलं पाहिजे. असो, एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. खूप खूप धन्यवाद.